काके लागहू पाय, म्हटले कोणाचा नमस्कार केला पाहिजे, भगवंताचा का सद्गुरूंचा? बोला ना. कारण सद्गुरूंचा, पण मन अगोदर सांगतं की सद्गुरू देवाला मिळून देतात ना. मग देवच जर मिळाला तर सद्गुरूची काय गरज आहे? पण मन सांगतं माझं हे शरीर मला वासनेमध्ये नेत होतं, गुरु महाराज माझ्या जीवनामध्ये आले, गुरूंचे उपकार माझ्यावर झाले, हात धरला आणि जीवापासून शिवापर्यंत नेलं, म्हणून मी परे नमस्कार देवाला नाही तर सद्गुरू भगवंताला करणार आहे. म्हणून आज तुम्ही आपण भाग्यवान आहात मायबापू की साक्षात चालतं फिरतं भगवान परमात्म्याचं स्वरूप तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. बोडरेकर मंडळी, तुम्ही आपण खूप भाग्यवान आहात. मी तर आज स्वतःला भाग्यवान समजतो, कारण भरपूर दिवसाची मनामध्ये कामना होती. आमचे राजेंद्र दादा भरपूर दिवसापासून सांगत होते की गुरु महाराजांच्या दर्शनाला, मी त्यांना भरपूरदा सांगितलं होतं की मला यायचं आहे. परंतु योगायोग आमच्या अर्चनाताईंचाही फोन आला गावकऱ्यांच्या वतीने की महाराज तुम्हाला या ठिकाणी गुरु महाराज येत आहेत, तुम्ही दर्शनाला या. आणि खऱ्या अर्थाने आज माझं भाग्य उदयाला आलं. भाग्याच्या उदय तेही जोडी संत पाय, संतांचं चरण रज प्राप्त होणं जन्म भाग्याचं लक्षण आहे. सद्गुरु नाही, साक्षात भगवंताची प्रतिमूर्ती आहे. म्हणून सद्गुरूच्या चरणावर नतमस्तक व्हा. कसं आहे, सद्गुरू जवळ जात असताना जसं गुरुदेव भगवंतांनी सांगितलं की देवाजवळ जात असताना, भगवंताजवळ संतांजवळ जात असताना संत हा दुवा आहे. संत हा दुवा आहे. कारण कसं आहे, गॉड इज ऍक्टर, गॉड इज डायरेक्टर, वी आर ऍक्टर. आणि भगवान परमात्म्याजवळ नेण्यासाठी जर कोणी करत असेल तर भगवान परमात्म्याजवळ नेण्यासाठी संत करत असतात. कारण कसं आहे माहिती का, आपण आरोपी आहोत, तुम्ही आपण जीव आरोपी आहोत. आरोपाला जर न्यायाधीशापर्यंत न्यायचं असेल, जायचं असेल, तो डायरेक्ट त्या कोर्टामध्ये जाऊ शकतो का? न्यायाधीशापर्यंत डायरेक्ट नाही जाऊ शकत. त्याला एखादा चांगला वकील शोधून घ्यावा लागतो. जर वकील चांगला शोधला तर तो वकील त्या आरोप्याला त्या ठिकाणी त्या न्यायाधीशापर्यंत नेतो आणि त्या कोर्टामधून त्याची केस सुद्धा बरी करत असतो. म्हणून तुम्ही आपण यापुढे ऐका, तुम्ही आपण जीव आरोपी आहोत, भगवान परमात्मा न्यायाधीश आहे. जर आपल्याला भगवंत रूपी न्यायाधीशापर्यंत जायचं असेल तर गुरुरूपी वकील शोधून घ्या. गुरुरूपी वकील तुमचा हात पकडेल आणि तुम्हाला न्यायाधीशापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. एवढा अधिकार हो, सद्गुरूचं कामच ते आहे. कारण जीवनामध्ये कुठल्या पद्धतीचं दुःख असेल ते दुःख सुद्धा दूर करायचं काम सद्गुरू करत असतो. म्हणून सर्व भावनेने सद्गुरूच्या शरणावर जा. एकदा भगवान परमात्मा भेटेल की नाही भेटेल मला माहित नाही, परंतु एकदा सद्गुरूच्या चरणावर गेले भगवान परमात्मा नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एखाद्या आईला जर खुश करायचं असेल, मग तो पोरग शेमडं सुमडं का असे ना, तर त्या पोराची अगोदर आपल्याला त्या ठिकाणी बढाई करावी लागते. ऐका मायबाप, तसं संतांचं आहे. संत भगवान परमात्मा, कदाचित तुम्ही आपण दादाजी भगवंतांना पाहिलं नसेल, परंतु आज जे स्वरूप तुमच्या आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. नाही तर काय, एक दोन दिवस नाही आपल्याला थोडस चांगलं वाटलं, सद्गुरू बघा, सद्गुरू परीक्षा घेत असतात. म्हणून सद्गुरू कदाचित तुमची परीक्षा सुद्धा घेतील. त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं काम तुमचं आपलं आहे. नाहीतर थोडस दुःख आलं, मी सांगितलं तुम्हाला की सद्गुरू जवळ जात असताना लोक ज्यावेळेस सद्गुरू जवळ जातात काय मागून घेतील काही सांगता येत नाही. गुरूंना सांगतात, गुरुदेवा माझ्या विहिरीला पाणी लागेल की नाही, गुरुदेवा मला मुलगा होईल की नाही, गुरुदेवा माझं घर बंगला बांधला जाईल की नाही. हे मागणं घेऊन नका जाऊ सद्गुरूजवळ. सद्गुरूजवळ जायचंय ते देवाला सांगा, सद्गुरूला सांगा, देवा सद्गुरू भगवंता तुझ्या चरणाची रज आम्हाला कशी प्राप्त होईल आणि तुझ्या चरणाची सेवा मला कशी प्राप्त होईल, हे भगवान परमात्म्याजवळ सद्गुरूंजवळ मागा. भगवान परमात्मा नक्की प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सद्गुरूंच्या चरणी पुन्हा कोटी कोटी धन्यवाद.